महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे बाहेर देशात शिकायला 75 विद्यार्थ्यांना पाठवले जाते। मात्र त्यांची फर्स्ट टर्मची फीस दिली आहे शासनाने, मात्र सेकंड टर्मची फीस अजूनही दिलेली नाहीये। त्या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी आता काँग्रेसचे अक्षय जैन आहेत। सर, काय नेमकं संपूर्ण प्रकरण? मॅडम, दरवर्षी साधारण 75 विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील अल्पसंख्याक विकास विभाग परदेशात शिक्षणासाठी पाठवत असतो, उच्च शिक्षणासाठी। आणि जगातील जे नामांकित विद्यापीठ आहेत तिथे या मुलांना पाठवलं जातं। साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या मुलांची ॲडमिशन तिथे होत असते। आता सेकंड सेमिस्टर, पहिलं सेमिस्टर झालेलं, सेकंड सेमिस्टर आता संपण्यात आलेलं आहे, परंतु मुलांची जी सेकंड सेमची फीज आहे ती शासनातर्फे देण्यात आलेली नाही। मुलांचं जे मेसचं जे खर्च आहे ते देण्यात आलेलं नाही। जिथे राहतात हॉस्टेलचं त्यांचं अकोमोडेशन असेल त्याचे पैसे देण्यात आलेले नाही। तर मुलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। तर याबद्दल मुलांकडनं वारंवार फॉलोअप घेतला जातोय, परंतु तरीसुद्धा शासन एवढं निर्लज्ज आहे, यांना काहीच फरक पडत नाही। आणि सर्वात मोठी शोकांतिका अशी की मार्च महिन्यात त्यांनी मेल पाठवलेलं की सध्या आमच्याकडे फंड्स नाही आहेत आणि फंड्स उपलब्ध झाल्यावर आम्ही तुमचे ते पैसे क्लिअर करू। तर एकतर तुम्ही पाठवू नका, आणि हे महाराष्ट्राचं देशाचं भविष्य आहे, ज्यांची तुम्ही असे हाल अपेक्षा करू नका। जर जमत नसेल तुम्ही स्कीमच बंद करून टाका, ही तुम्ही हे बंद करून टाका, परंतु हे त्यांना तेही नाही। फक्त स्वतःचं मार्केटिंग कसं करावं, कारण शेकडो हजारो कोटी रुपये आपल्याकडे जर वेगवेगळ्या योजनांमार्फत जर तुम्ही खर्च करत असाल तर याचे 15-20 कोटी रुपये तुम्हाला द्यायला अडचण काय होती, परंतु नाही, हे यांना तेही नको। आणि एकंदरीत जे भोंगळ कारभार आपण म्हणता येईल ह्या शासनाचं, ह्या राज्यकर्त्यांचं, ह्या देशाचं आहे, हे समोर आलेलं आहे। मुलांनी सरकारसोबत संपर्क साधला आहे, सरकारकडनं काय सांगण्यात येते, का एवढा वेळ लागतोय किंवा का देत नाहीयेत पैसे? फंड्स नाहीये असं एका म्हणजे काय वी डोंट हॅव फंड, इनफ फंड्स, आणि ते आम्ही फंडची मागणी अल्पसंख्याक विकास विभागातर्फे करण्यात आलेली आहे असं समाज कल्याणला उत्तर असा मेल यांनी पाठवलेला आहे समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना। हे त्यांना पहिले नाही समजलं का, कुठंतरी फक्त दाखवण्यासाठी असं काढली योजना का? की ही मुलं बाहेर देशात शिकायला गेलेली आहे, ती सरकारच्या भरोश्यावरती गेली आहे, मात्र सरकारच आता त्यांना असं पाहत नाहीये, तर काय वाटतं? मुंबई, पुणे, जळगाव, संभाजीनगर, सोलापूर जर कुठं असली असती तर ती गोष्ट वेगळी होती। इथून मुलं ऑस्ट्रेलियाला आहेत, अमेरिकेत आहेत, जिथलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप मोठ्या प्रमाणात, खूप म्हणजे हाय कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे। आणि हे जर त्यांना सरकारला कळत नसेल की आपण यांना आधी पाठवायचं, यांना कमिटमेंट द्यायची, आणि यांच्याकडे फंड्स अप्रुव्हल आलेले आहेत, अप्रुव्हल असताना मग फंड्स पुढे गेलेत, मग एक तर तुम्ही ते खर्च केलेलं नाही का, उदासीनता आहे का, तुम्ही ते टाकलेलं नाही तर तुम्हाला खरंच फंड झालेले नाही, तर आलेले तर मग पैसे गेले कुठं, मग तुम्ही अप्रुव्हल त्यांना कोणत्या वर्षावर दिलेलं आहे? तर याचं उत्तर ह्या सरकारच्या अधिकाऱ्यांकडे, या मंत्र्यांकडे आहे। आणि उद्या मी वेळ घेणार आहे आणि सचिवांची भेट घेऊन त्यांच्याकडनं याची क्लॅरिटी मागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकार काय इतका मोठा गंभीर प्रश्न करतं? शिक्षणामुळेच माणूस घडतं, मात्र याच प्रश्नाला कुठेतरी सरकार वेळोवेळी लक्ष देत नाहीये, काय वाटतं? असंवेदनशीलतेचा कळस आहे या सरकारला, ह्या अधिकाऱ्यांना, ह्या राज्यकर्त्यांना कसलीच संवेदना नाही आहे। आणि स्वतः शिकलेले नसल्यामुळे यांना बाबा, बुवा, बाजी यांच्याकडे जायला वेळ असतो। त्यांच्याकडे जाऊन आपण बघितलं असेल अशोक खरात सारखे, हा एकटा नाही अशोक खरात, असे राज्यात बरेच खरात बाबा बुवा आहेत, आणि त्यांच्याकडे जायला यांना वेळ आहे, त्यांच्याशी बोलायला, फोनवर बोलायला यांना वेळ आहे। परंतु जे मूलभूत प्रश्न या विद्यार्थ्यांचे, देश म्हणजे राज्यातील युवकांचे असतील त्याच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाहीये। तुम्ही त्या मुलांसोबत बोललाय, काय पुरावे त्यांनी दिलेत, काय तुम्हाला सांगितलं, त्यांच्याकडनं तुम्हाला वेळोवेळी काय सांगण्यात येतं? मुलांचे जे ईमेल कम्युनिकेशन जे आहेत ते त्यांनी माझ्याकडे पाठवलेले आहेत। त्यानंतर ईमेल कम्युनिकेशन सोबत त्यांचं जे ग्रुपवर जे व्हॉट्सअप चॅट्स असतील ते त्यांनी मला पाठवलेले आहेत। आणि याच्यात बरीच मुलं आहेत, मुली आहेत, दोघं आहेत। काय विद्यार्थ्यांना तिथे त्रास दिला जातोय? फीज नाही भरली तर काय त्रास दिला जातो? त्रास आता त्रास म्हणता येणार नाही या गोष्टीला, परंतु यांना म्हणजे एम्बॅरेसिंग मुवमेंट आपण जी म्हणतो त्यांना ती तिथं आहे की मला पैसे नसल्या कारणाने मला कॉलेजमध्ये माझे शिक्षक असतील, टीचर्स असतील किंवा माझे लँडलॉर्ड असतील, त्यांना की प्लीज क्लिअर द बिल्स, प्लीज क्लिअर द ड्यूज, तर ते सर्वांसमोर बोलणं एक लाजिरवाणी गोष्ट असते। आणि ज्यावेळेस सरकारने यांना पाठवलेलं आहे ते सरकारच्या वर्षावर गेले, पण सरकार काय हे दिसून आलेलं आपल्याला। आणि अल्पसंख्याक विभागातर्फे काय काय गोंधळ झालेले आहेत मागच्या काळातही, हे आपणच आपल्या माध्यमातून बाहेर जनतेपर्यंत आणलेलं आहे। आणि बऱ्याच अधिकाऱ्यांनी तिथे काय गोंधळ केलं तेही आपल्यासमोर आलेलं आहे। त्यामुळे माझी मागणी मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे की कृपया करून आपण लवकरात लवकर लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढावा। आणि जर हा प्रश्न निकाली लागला नाही तर तुमची यावर पुढची भूमिका काय असेल? यांना काढावी लागेल अशी मला अपेक्षा आहे, आणि हे काढतीलही, नाहीतर यांचे बरेच अजून बाकी वेगवेगळे विषय ते समोर येतील। त्यामुळे हे आधीच ह्याला पैसे देऊन हे क्लोज करतील अशी मला अपेक्षा आहे। नाही केलं तर आम्ही आक्रमकपणे हा विषय जनतेसमोर आणू।
तर हे होते अक्षय जैन यांनी सांगितलेलं आहे 75 विद्यार्थी त्यांच्या संपर्क केला आहे आणि त्यांच्या फीज भरलेल्या आहे, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इम्बॅरेसिंग फील व्हायला लागलं आहे. त्यामुळे जर सरकारने याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत असे त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अँकर.